मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राजमध्ये दुसरा क्रमांक मिळवलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगावची दयनीय अवस्था। तक्रारकर्त्यांच्या तक्रारीला निवारण नाही। गेल्या अनेक महिन्यांपासून संदीप तायडे व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत अनेक वेळा ग्रामपंचायत व गटविकास अधिकारी यांना सांडपाणी व घनकचरा तक्रारी संबंधित तक्रार करून सुद्धा ग्रामपंचायतने कोणतीच काम केले नाही व काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेअंतर्गत झाडेगाव या ग्रामपंचायत तालुक्यामध्ये दुसरा नंबर आला, परंतु प्रत्यक्षात इथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आरोग्यास धोका होणाऱ्या संबंधित तक्रार करूनही ग्रामपंचायत सरपंच व सचिव यांनी याकडे लक्ष दिले नाही, उलटसुलट उत्तर देत टाळाटाळ करत आहेत। आपण पाहत रहा AB7 न्यूज। मी आज मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज या योजनेमार्फत तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गावात म्हणजे झाडेगाव तालुका जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा या गावात उभा आहे। या गावची सत्यता परिस्थिती आज मी तुम्हाला प्रत्यक्षात दाखवणार आहे। या ठिकाणी मी फोटोसह अर्ज दिला असून सुद्धा कुठल्याही परिस्थितीचे कामकाज सुरू झालेले नाही। चालू केलं। तुम्ही बघितलेल्या परिस्थितीनुसार गावातील सांडपाणी तसेच आहे, घाण कचरा तसा साचून आहे। यामुळे निर्माण झालेली दुर्गंधी तसेच डासांचे वाढते प्रमाण, त्यामुळे मानवी आरोग्यास खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। अशा परिस्थितीत राज या योजनेमार्फत तालुक्यात झाडेगाव या गावाला दुसरा क्रमांक दिला आहे। यावर हे कुठल्या अनुषंगाने या कुठल्या परिस्थितीत या गावचा दुसरा क्रमांकाला आला आहे असा प्रश्न गावातील गावकऱ्यांना उद्भवला आहे। तर मी शासनाकडे एकच मागणी मागतो की या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य त्या दोषीस त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे माझे म्हणणे आहे। आणि हात जोडून शासनास एक कडकडीची विनंती आहे की गावातील सांडपाणी व साचलेल्या घाणकचरा यावर त्वरित व तातडीने निवारण करावे अशी विनंती। धन्यवाद।